नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपल्याकडे आली आहे ती गाडी आली आहे हिंगोलीवरून आसमत ना वसमत नगर वरून आपल्याकडे म्हणजे नांदेड आणि ते जवळ तिकडनं गाडी आली. ड्रायव्हर आहे आणि गाडीचं फिटिंग वगैरे झालंय. सर म्हणजे दोघं म्हणलं तरी चालेल, पण हे सर जरा जास्त क्युरियस आहेत. म्हणजे त्यांना आहे ना म्हणजे हे सगळं विचारायची, तर त्यांनी इतकंच आपण म्हणजे हे केलंय. त्यांनी इन्फॉर्मेशन सगळी फार गाडीचं म्हणजे आमचा रॅम्प आहे, त्याच्या रॅम्प मध्ये जाऊन गाडी खालून पण बघितली ना, सगळं खालचं फिटिंग वगैरे पण बघितलं, ब्रॅकेट्स वगैरे सगळं आपण नट बोल्ट वगैरे कसे मारले ते सगळं बघितलं. टोटल म्हणजे त्यांनी सगळं माहिती प्रॉपर घेतली. तर आता मला सांगा, फिटिंग कशी वाटली? फिटिंग तुमच्यासारखी कुठंच आम्ही बघितली 4-5 ड्रायव्हरला, पण तुमच्यासारखी फिटिंग मला अजून फिटिंग म्हणजे एकदम बेस्ट आहे. काय एक नंबर आहे. आता त्याच्यात काय बदल करण्याची गरज नाही. त्याच्यात महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर. आता आपण हे सगळं झालं, रिव्ह्यू झाल्यानंतर आपण एकदा जो फिटिंग क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आपण सीटचं पण फिटिंग दाखवणार आहोत, पुढचं तर दाखवणारच आहोत, पण सीटचं पण दाखवणार. पहिल्यांदा आपण त्याचा सरांचा रिव्ह्यू घेऊ, म्हणजे कसं आहे तुम्हाला नंतर फिटिंग बघितल्यानंतर कळेल की कशाबद्दल बोलत होतो. तर फिटिंग एक नंबर वाटली आपल्याला. सीटची वगैरे सगळं तुम्ही बसून बघितलं, दोघांनी बसून बघितलं. कंपनीची जशी आहे तशीच फोल्ड होणे वगैच सगळं तशीच आहे. म्हणजे एक नंबर. मागे बसूनही पाहिलं मी, बसूनही असं कम्फर्टनेस फील झालं. हालत नाही, आवाज नाही, काहीच नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित हे झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स. आता आपण गाडी किती चालवली, जवळजवळ टोटल किती रनिंग? 23 जवळपास 18 किलोमीटर चालवली आपण. तुम्ही 18 किलोमीटर चालवली. टोटल रनिंग गाडीचे 39 झाले. मी 23 किलोमीटर चालवली. म्हणजे गाडीची लोक बाहेरचं जे फिटिंग आहे, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कुठे 3 तासात देतो, 4 तासात देतो, ऐकलं? हो, ऐकलेलं. 4 तासात फिटिंग देतो. मी 23 किलोमीटर गाडीचा ड्राईव्ह घेतलाय. 23 किलोमीटर मध्ये प्रॉपर तिला ऍडजस्ट करत, तिचं मॅपिंग करत, रिट्यून करत, तिचं करत करत 23 किलोमीटर मी चालवले. 18 किलोमीटर म्हणजे आपला ड्राईव्हच कमीत कमी 2 तासाचा झाला. लोक 4 तासात फिटिंग करतात, आपण 2 तासाचा फक्त टेस्ट ड्राईव्ह दिली. 2 तासाची टेस्ट ड्राईव्ह दिली. तर मग काहीतरी फरक आहे. म्हणजे फिटिंग क्वालिटी म्हणा किंवा परफॉर्मन्स मध्ये जो येतो तो कसा येतो, तर त्याला मेहनत करावी लागते, तेवढा वेळ द्यावा लागतो. बरोबर, चालू आहे. मेहनत करावी लागते, वेळ द्यावा लागतो, तर तुमचं फिटिंग क्वालिटी म्हणा किंवा तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा चांगला होतो. तर त्याचं ते सगळं गणित बसवलेलं आहे की एवढ्या वेळेत तो झालाच पाहिजे. एवढ्या वेळेत काम म्हणजे कसं की एवढ्या वेळेत त्याचं काम येतं, तो तेवढा वेळ गेलाच पाहिजे. परफॉर्मन्स साठी जर आपण बघतोय परफॉर्मन्स पाहिजे, तर परफॉर्मन्स साठी ट्युनिंग साठी वेळ दिला पाहिजे ना त्याला तेवढा. फिटिंग क्वालिटी चांगली पाहिजे. तर फिटिंग क्वालिटी, लोक मला म्हणतात की बाबा फिटिंग क्वालिटी बद्दल बोलत असतात, तर मी त्यांना सांगत असतो की बाबा फिटिंग माझ्याकडे, मला वेळ द्या, तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त चांगली फिटिंग क्वालिटी मी देऊ शकतो. तुम्ही बघायचीच गरज नाही. माझ्याकडे गाडी सोडल्यानंतर, तुम्ही गाडी फिटिंग झाल्यानंतर या, किंवा तुम्ही थांबताना सुद्धा बघितलं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की काय फिटिंग क्वालिटी मी देतोय. प्रॉपर काम म्हणजे तुम्ही कुणी असो नसो, कुठलंही लांबचं कसं पण असो, नाही तर माझ्या जवळचं असो, क्वालिटी एकसारखीच मिळणार. त्याच्यामध्ये बदल जी आहे यांच्या क्वालिटी सारखी कुठेच नाही भेटणार, ही एवढं कॉन्फिडन्स देतो मी. बस नाही, मला आपण जे ब्रॅकेट वगैरे बनवलं, तुमचं पण दोघांचं टेक्निकल मध्ये काम आहे. तुम्ही ब्रॅकेट बनवले, त्याच्यात वाटतं की वेगळं काहीतरी केलं. वेगळं केलं. मी स्वतः चेक केलं, खाली त्यांनी सुद्धा मला दाखवलं, ब्रॅकेट दाखवले, प्रत्येक गोष्ट एक ना एक बोल्ट दाखवला, नट कुठं शिफ्ट केला ते दाखवलं. वेल अँड गुड, फाईन, बेस्ट काम झालं. परफॉर्मन्स पण एकदम बेस्ट आलाय. तुम्ही आधी मी थोडंसं मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज केलं होतं, कशावर चालली तुम्ही नाही म्हणले चालली, वाटत होतं तसं की बाबा पेट्रोल चालली की काय, असं थोडंसं. परफॉर्मन्स वगैरे चांगला आहे. सीएनजी आणि पेट्रोल सारखं सेम आहे एकदम, काय असं हे नाही. परफॉर्मन्स चांगला आहे, बेस्ट परफॉर्मन्स. ओके, मी आता काय करतो, एकदा फिटिंग दाखवून घेतो, म्हणजे आपण सीटचं वगैरे फिटिंग दाखवू, आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही ज्याबद्दल बोलत होतो की कसं आहे, म्हणजे फिटिंग क्वालिटी कशी ते दाखवतो एकदा. तर नमस्कार मंडळी, आता आपण जे बघतोय तो हा गाडीचा इंजिन बे आहे. तर म्हणजे बघू शकतो आपण गाडीचं सगळं असं लांबून जरी बघितलं तरी जे अस्तव्यस्त वायरिंग किंवा पायपिंग जे असते गाडीमध्ये, सीएनजी फिटिंग केल्यानंतर कोणत्याही गाडी, जे आता गाडीचे ज्यांच्याकडे सीएनजी ओनर आहेत, ज्या गाड्यांना सीएनजी लावलेले, त्यांनी बॉनेट उघडून बघा, आणि आपला हा व्हिडिओ बघत असताना त्यांनी हा व्हिडिओ बघा की गाडीचं नीट अँड क्लीन कशाला म्हणतात. म्हणजे फिटिंग करत असताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असायला पाहिजे. तर आपण काय करू की जे गाडीचा आता मेन पार्ट आहे, समजा आपण हा ईसीएम आहे, ईसीएम लावण्यासाठी इथं आपण 2 बोल्ट बघतो, इकडे लावलाय, म्हणजे त्याला प्रॉपर हे लावलाय. जो हलण्याचा जो प्रकार आहे तो हलतच नाही म्हणजे. आणि त्याच्यासाठी आपण जो बनवलाय तो प्रॉपर ब्रॅकेट बनवलाय, प्रॉपर ब्रॅकेट त्याच्यासाठी. तर तो एकदम व्यवस्थित त्याच्यासाठी जागा बघून त्याला व्यवस्थित तिथं ऍडजस्ट करून प्रॉपर लावलाय. तसंच आपण हा आता फिलिंग वॉल लावलाय. तर फिलिंग वॉल लावण्यासाठी इथून ब्रॅकेट केलंय, त्याला थोडासा अँगल दिलाय, खाली लो अँगल केलाय, आणि मग इथं बसवलंय. तर त्याची जी पायपिंग आहे, माझ्याकडे एक दुसरा आता क्लिप मी याच्या आधी रेकॉर्ड करून ठेवली, ती तुम्हाला इथं टाकण्याचा प्रयत्न करतो, आणि मग तुम्हाला इकडनं बघेल की आपण कसं पायपिंग वगैरे कसं केलंय. तर या ठिकाणी आपण रिड्युसर लावलाय, सरांनी बघितलं, त्याच्यासाठी पण आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवलंय. तर ते एक आपण ब्रॅकेट त्याला बनवलेलं आहे. तिकडनं त्याची पाईप, लो प्रेशरच्या पाईप आलेत इकडनं अशा,
आणि या ठिकाणी आपण इंजेक्टर रेल बसवली. तर इंजेक्टर रेल बसवण्यासाठी पण आपण जो ब्रॅकेट बनवतो तो प्रॉपर ब्रॅकेट आपण याच्यामध्ये बनवलाय. आणि जो वायरिंगचा पार्ट आहे, जो इकडनं आता या ECMच्या पाठीमागून जी वायरिंग आली आहे ती सगळी वायरिंग व्यवस्थित तिला टाय करून पाठीमागच्या बाजूनी आणून जे ओरिजिनल गाडीचं कंपनीचं वायरिंग आहे त्याच्या बरोबर तिला डायव्हर्ट करून आपण आपल्या कंपोनंटकडे आणलेले. म्हणजे हा जर बघितला आपण इंजेक्टर CNG इंजेक्टर आहे, पेट्रोल इंजेक्टरकडे जाणारी पाठीमागून तिथं आतमध्ये मर्ज झाली, ती वायरिंग गेली आहे. सगळ्या वायर म्हणजे प्रॉपर आता ही कंपनीची वायर आहे, ही कंपनीची वायर आहे, ही आपली वायर आहे, इथं जी दिसते ही सगळी आपली वायर एकदम क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर झाली आहे. म्हणजे फरक कळतो का आपल्याला सर? नाही बिलकुल नाही. बरं एकदम व्यवस्थित ना कंपनीच्या आहेत तशीच फिटिंग आहे. म्हणजे वायरिंगचं जे क्वालिटी आहे ते. आणि आता हा मॅप सेन्सर आहे. बऱ्याच वेळा मॅप सेन्सर तुम्ही कुठल्याही गाडीमध्ये बघितलं उलटा पालटा पडलेला असतो, तिरका असतो, इकडे तिकडे असतो. ह्याच्यावर लिहिलेलं टॉप साईड या ठिकाणी आहे ना, टॉप साईड लिहिलेलं तो असाच लागला पाहिजे टॉप. आणि तो हल्ला म्हणजे नाही का तो त्याला प्रॉपर तिथं फिट केला, जागा भेटली. तर तिथं त्याला आपण जागा बघून जे मॅनेजमेंट आहे म्हणजे स्पेस मॅनेजमेंट म्हणतो, तर ते स्पेस मॅनेजमेंट सगळं केलेलं आहे की बाबा रिड्युसर इकडे बसला पाहिजे, तिथं तो व्यवस्थित बसतो, तिकडनं वायरिंग आली पाहिजे, इंजेक्टर इथं बसतात, मॅप सेन्सर या आपलं ECM या ठिकाणी बसतो. तर हे सगळं स्पेस मॅनेजमेंट करून त्याच्या जागेचा अभ्यास करून मग सगळं बनवलेलं पार्ट आहे. तर अशा प्रकारे हा जो पुढचा पार्ट आहे तो झालेला आहे. मी एकदा सीटचं जे अल्टर आहे तो सीटचं पण दाखवतो एकदा पाठीमागून. आता आपण इकडनं बघू शकतो या ठिकाणी टँक लागलाय, वॉल वगैरे इकडच्या साईडला प्रॉपर त्याचं डक्टिंग झालंय, ब्रॅकेट वगैरे झालंय. आणि सीट बघू शकतो म्हणजे इथून आपण जर बघितलं हे व्यवस्थित सीटचं इकडच्या बाजूला त्याचे लॉक लागलेत आणि एकदम व्यवस्थित. म्हणजे सर मगाशी माझ्याकडे एक फोटो आहे, सर बसले होते दोघं जण, त्यांचे दोघं बंधू. तर आपण त्याच्यामध्ये बघितलं हा एकदम व्यवस्थित पार्ट, त्याचा पुढचा जो पाय ठेवण्याचा जो जागा आहे त्याच्यामध्ये बदल नाही झाला, त्याला तेवढीच तिथं स्पेस मिळतोय, तो तसाच मिळतोय, तेवढाच स्पेस आहे. आणि बसून बघितलं यांनी व्यवस्थित, गाडी हलत नाही वगैरे काहीच नाही ना, म्हणजे एकदम व्यवस्थित सीट वगैरे व्यवस्थित आहे एकदम. सीट एकदम बेस्ट आहे एकदम. मी दोघांनी बसून पाहिलं, स्पेस वगैरे भरपूर आहे. हो जसा कंपनीचा तेच आहे. तर अशा प्रकारे हा सगळं फिटिंगचा पार्ट झालाय. गाडी आता आपण डिलिव्हर करतोय. धन्यवाद.